उदाहरणार्थ मग त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अनेक मी आपला केमिकल इंजिनिअरिंगचा आम्ही आपलं पास होईल बीटेक मग जीआयडी मग अमेरिकेत नाही मग तिथे सेटल होईल आणि भारतात शिकायचं आयुष्य काढून पुढचं जे अनेक लोक करतात तसलं ते करायचं नाही आपल्याला हे कळलं पाहिजे आणि त्यांनी पछाडलं आता उदाहरण भारतीय संस्कृती इंडियन फिलॉसॉफी आणि वेस्टर्न फिलॉसॉफी The Western philosophy मध्ये सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल, कॅंट, रसेल, विटगेन्स्टाईन, लिंग्विस्टिक फिलॉसॉफी हे सगळं त्याचा रात्रभर चर्चा चालते. रात्रभर चर्चा चालते. आम्ही हा जो ग्रुप बघला पहिल्या महिन्यात 2 महिन्यात एकदा भेटतो, महिन्यात एकदा, महिन्यात दोनदा असं करत आम्ही रेग्युलर भेटायला लागलो. आमच्या अनेक चर्चा सुरू झाल्या. अनेक पुस्तकांचं वाचन सुरू झालं. IIT लायब्ररी खूप मोठी होती आणि इंजिनिअरिंग एवढीच पुस्तकं या सगळ्या विषयाची होती. मी इकॉनॉमिक्स मध्ये अनेक रॅक्स होते आणि मी तुम्हाला थोडी निघूनच गेली सगळं आपल्याला कळलं पाहिजे. मग त्यातली पुस्तकं आणते संध्याकाळचा ग्रुप जमायचा त्याच्यावर चर्चा व्हायची. कधी कोल्हापूरला दादरला कधी IIT पवईला आणि नक्की मजा यायची धुंदी होती सगळी. आपल्याला कळतंय जग कसं चाललंय त्याचा थोडा पत्ता लागायला लागलेला. त्याचं उदाहरण देतो की वेस्टर्न फिलॉसॉफी सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल, कॅंट, रसेल, विटगेन्स्टाईन बरीच चर्चा आमची चालायची. माझं तत्वज्ञानावरची पुस्तकंही 1-2 वर्षात त्या पण इंडियन फिलॉसॉफीमध्ये आपल्याला नेहमी सांगण्यात येतं की ललाटावर रेष असेल तर नाही किंवा जर का तुम्ही मागच्या जन्मी तुम्ही पाप केलं म्हणून या जन्मी तुम्ही असं झालेलं आहे. ही आपली संस्कृती ही आपली फिलॉसॉफी असं आपल्याला उगीच सांगण्यात येतं. पण आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या फिलॉसॉफीमध्ये दुसरा एक वैज्ञानवादी किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पण एक भाग होता. अमर्त्य सेनाने एक पुस्तक लिहिलेलं आहे ऑर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन म्हणून ते जरूर वाचा. टायटलच बघा टायटल ऑर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन म्हणजे भारतात वादविवाद चालायचे. आपल्या वेदांमध्ये असे परीक्षित आहेत याचे वेदांमध्ये लोक पंडितांचे ग्रुप बसायचे आणि देव आहे की नाही याच्यावर चर्चा व्हायच्या. आज आपण देव आहे की गृहीतच धरतो त्यावेळी चर्चा व्हायचं देव आहे की ऐकतं वैज्ञानिक दृष्टिकोन करुणाचा आपोआप असला लोकायत असलं राधाकृष्णांचे सुद्धा उत्कृष्ट लिखाण हे सगळं वाचायचं चर्चा करायची. इंडियन फिलॉसॉफी, वेस्टर्न फिलॉसॉफी, इतिहास संबंध, युरोपियन इतिहास, भारतीय इतिहास, अँथ्रोपॉलॉजी, सोशॉलॉजी असं गाणं तर होतंच. गाण्यावर प्रेम पहिल्यापासून होतंच. पुणे मुंबईच्या सगळ्या मैफिली अटेंड केल्या आणि गाण्याचं असं आहे की नुसतंच बाहेर हॉबी या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही केल्या म्हणजे सोशॉलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, इतिहास, गाणं, चित्रकला ह्याच्याचे वाचन केलं बघितलं त्या काळात शेवटच्या 3 वर्षात त्या हॉबी म्हणून बघितलं. मला हॉबी हा शब्दच आवडत नाही. मी खरं इंजिनियर आहे पण मागे काहीतरी रविशंकरचा एक लावून ठेवलं असं नाही. गाणं ऐकायचं बुडून जाऊन ऐकायचं. एक मालकाऊस म्हणला की मी 4-4 महिने मालकाऊस नाही काढलेले फक्त मालकाऊस त्याचे वेगवेगळ्या छटा त्याचा काय मूड आहे. रविशंकरचा मालकाऊस, किशोरीचा एक, हिंसेचा एक, गोवाराचा एक आणि त्या प्रत्येकाचा अर्थ काय. मालकाऊसून चंद्रकोसात फरक आहे, मालकाऊसून जोमकोसात फरक आहे, मालकाऊसून मधुकोसात फरक आहे. मग त्याचं वेगवेगळं ते ऐकायचं सातत्याने आणि त्याचा मूड काय आहे. या इंडियन क्लासिकल म्युझिकमध्ये इतकं प्रचंड आम्ही फॉलो केलं. मग वेस्टर्न क्लासिकल ऐकायला लागलं बाग देतो चॅकोस्की सगळं असं. पण आपलं काय ते कळलं हे आपल्याच सगळं आपल्याला काय करायचं असं कधी वाटलं नाही. हा तुमचं महत्त्व ते आता पेंटिंगमध्ये क्युबिझम पिकासोने क्युबिझम काढलं. आपल्याला काय करायचं काय होतं मग क्युबिझम म्हणजे काही ती क्युरिओसिटी आहे ना त्या क्युरिओसिटी मी भारावलेलं. ते लक्षात ठेवा माणूस आणि प्राणी त्याच्यात 2च फरक आहेत. एक क्युरिओसिटी आणि दुसरं माणुसकी. हे दोन्ही गोष्टी जात चालल्या जातात. माणूस कधी जात चालली आहे पण सगळे म्हणजे गळी काय हे करतोय मारतोय ते एकमेकांना आणि कुठूनही जात चाललं. सगळ्या विद्यार्थ्यांचे मार्गाने मागे जातात. आपण का हा प्रश्नच विचारत नाही. इनफॅक्ट आपल्या माणसाचा इतिहास तुम्ही बघाल तर 45 लाख वर्षापूर्वी मनुष्य सदृश प्राणी निर्माण झाला आणि माणसाचा इतिहास 1 लाख वर्षापासून. पहिल्यांदा माणूस जेव्हा निर्माण झाला त्यावेळी विजा संकट असतील, घर रगडत असतील, समुद्राच्या लाटा असतील, जंगल जळत असतील, धूमकेतू असतील, ज्वालामुखी असेल. हे सगळं होत असताना माणसाने का एवढं प्रश्न विचारला. हा का प्रश्न त्यावेळी विचारला नसता आपण सगळे आता गवत चरत बसलो असतो. एवढाच प्राण्यानंतर आपल्याला करणं एक कुतूहल टिकवून धरणं
जपणं हे माझ्या मते माणूस असण्याचं एक लक्षण आहे. ते आपण घालवत चाललो आणि ते आपण घालवायचं नाही. म्हणून का हा प्रश्न विचारला तर साधी गोष्ट करतो म्हणजे तो आपल्याला पडत नाही. आपण सगळ्या गोष्टी गृहीत करतो. डेमोक्रेसी लोकशाही आपण सगळ्यांनी मिळून एक कोणाकडे निवडून द्यावं एवढी साधी कल्पना 1,00,000 वर्षाच्या माणसाच्या इतिहासामध्ये ही काही शतकांपूर्वी आपल्याला सुचली. जी इंग्लंडमध्ये निघाली अमेरिकेत निघाली मग भारतात गेली त्याच्या अगोदर सगळे राजे रजवाडे डेमोक्रेसी सारखी कल्पना निघायला ऍक्च्युली इम्प्लिमेंट व्हायला अनेक दशक सहस्त्र गेली. अनेक दशक सहस्त्र का असं झालं असलं पाहिजे. कारण माणूस बुद्धू म्हणून ते सगळ्यांनी बसून मिळून आपण मतं देऊ आणि आपण एक राज्य निवडू एवढं सुचायला एवढे दिवस लागले असं एक का हा प्रश्न जो आहे तो आम्हाला संपवायचा. कोण कसं शिकायचं तो विश्व कसं निर्माण झालं असं पाहिजे. मग बिग बॅग बरोबर आहे का हे बरोबर आहे ते बरोबर असे सगळे जे वाद आहेत त्या वादांना आम्ही रमून जायचो. त्यात आपल्याला आपण बुद्धिंगत होतो आपल्याला कळत चाललं असं सगळं. हे सगळं होत असताना मग आपल्याकडे बेकारी काय आणि गरिबी काय हा प्रश्न निर्माण. मग आम्ही इकॉनॉमिक्स वाचत असतो. मग ॲडम स्मिथ, रिकार्डो, मार्क्स, केन्स, फ्रीडमनची 1961 साली शिकागो स्कूलमध्ये फ्रीडमनची मॉनिटरिझमची थिअरी नुकतीच पुढे आली. तुमचे कोणी इकॉनॉमिक्स केले की मला माहिती नाही, इंजिनिअरिंगमध्ये इकॉनॉमिक्स आहे की मला माहिती नाही तुम्हाला. आमच्याकडे होतं सँडविचचं पुस्तक अभ्यासाला होतं पण आम्हाला अभ्यासाला असतं नसतं तर स्वतः वाचलंच असतं आणि खूप BA पर्यंत आम्ही वाचून काढलं आणि त्यावेळेस वाचवला आम्ही चर्चा झाली की भारताची गरिबी बेकारी कशी जाईल. चिकारताना वेगवेगळे मार्ग डब्ल्यू रॉस्कॉल म्हणू शकतो त्याची थिअरी बरोबर आहे केन्सची थिअरी बरोबर आहे वगैरे असं सगळं. तो आपला प्रश्न आहे बेकारी काय मला काय करायचं मला नोकरी करणार आहे मी जे अमेरिकेत असं नाही वाटलं तर हा माझा प्रश्न आहे असं वाटतं. आणि मला वाटतं ते फार महत्त्वाचं आहे. हे सगळं आपलं आहे मला कळलं पाहिजे मला स्टँड घेतला पाहिजे मला मत असलं पाहिजे. अजून भाग त्या कुतूहलाने आम्ही वाचत गेलो. आत्ताची लिखाण करतो त्याची सगळी मूळ स्थिती आहे. लोक मला हे विचारतात दाखवण्याकरता करतो तेव्हापासून एक वाचन झालेलं आहे. त्यापासून पुस्तकं करणं सुरू झालं. म्हणजे माझ्याकडे आज 4,000 पुस्तक आहेत स्वतःची. आणि हे सर्व होत असताना आपलं ज्ञान किती कमी आहे लक्षात आलं. आपण किती लहान आहोत लक्षात आलं. हा ग्रुप एवढा मोठा आणि मला आयुष्यात हे काय घडलं ते पुढे जेव्हा मी पटणीचा मुख्य होतो त्यावेळी पटणीचं माझं ऑफिस बॉस्टनला होतं. अमेरिकेतलं MIT जे आहे त्या MITच्या शेजारीच माझं ऑफिस होतं आणि लंच टाइमला मी MIT जायचो आणि संध्याकाळी हार्वर्डला जायचो. हार्वर्ड त्याच्यात कसं 45 मिनिटं चालत गेला ते हार्वर्ड येतो किंवा रेड लाईन तिकडे लोकल ट्रेन जी आहे रेड लाईन त्याने 4 स्टेशन गेला ते हार्वर्ड युनिव्हर्सिटी गेली. तिथे गेलो मी MIT मध्ये लंच टाइमला की जेवायला बसलो असताना समोर 2 नोबेल लॉरेट लिफ्टमध्ये आणखी एक नोबेल लॉरेट कसले बोर्डाला सोडवायला जमिनीवर चालू. म्हणजे तुम्ही जितकं मोठं हे बघा मॅनेजमेंटमध्ये सुद्धा क्रिकेट प्रकरण दोनदा भेटतो. CK प्रल्हाद दोनदा सॅन फ्रान्सिस्को सॅन डिएगोमध्ये मी लंच घेतलं. गाण्यामध्ये भीमसेन किंवा जसं रविशंकर आलेपर्यंत राहिलो प्रवास केला गप्पा मारला बुडून गेलो. अनेक क्षेत्रामधले मोठे लोक तुम्ही बघता त्यावेळेला तुम्ही स्वतः काय आहे लक्षात ठेवून तुम्ही तुमचे पाय जमले करा. मला असं वाटतं ते फार महत्त्वाचं ठरलं आहे. आणि भारतात गरिबी काय म्हणतो वाचन झालेलंच होतं. मग म्हणलं की काहीतरी आपण केलं पाहिजे याच्याविषयी आपल्याला भारत कसा आहे कळलं पाहिजे. मग आम्ही आमचा ग्रुप होता त्यांना काही मंडळी ठरवलं की IIT पास झाल्यानंतर आपण कुठल्यातरी चळवळीत जाऊन काम करायचं. मी 65% जेमतेम पडून पास झालो. एखादा टॉपर पण जेमतेम 65% पडून पास झालो IIT मध्ये. 2 जॉब आले तरी सुद्धा LNT SCCचे 2 जॉब आले पण ते घेतले नाही. आणि मी सरळ शहाद्याला निघून गेलो. शहादा हे धुळे जिल्ह्यात आता नंदुरबारमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासीचं एक गाव आहे. भिल्ल आदिवासी तिथे राहत असतात अजूनही राहतात. त्यांची भाषा भिलवली आणि त्यांच्या जमीन ही तिकडच्या जमीनदारांनी बळकावलेली आहे. तर त्या जमिनी जे बळकावत असतं त्यामध्ये आदिवासीला किती कर्ज द्यायची कर्ज त्यांनी घेतलं भेटलं नाही काही दिवसांनी की ते जमीन आता याच्यावर सही कर म्हणायचे म्हणायचे आणि मग 7 वर्ष कुठेतरी ते मान्य करायचे. आता ही जमीन माझी झाली माझी
स्वतःच्या जमिनीवर सावकार म्हणून काम करायचे. ते वर्षाच्या पगारावर काम करायचं. इतका कमी पगार असायचा की अतिशय केविलवाणी स्थिती होती. त्याच्या पाया बहिणीमध्ये अत्याचार व्हायचे, बलात्कार व्हायचे, त्याला वापरलं जायचं, पगार खूप कमी, पैसे फार कमी मिळायचे, अत्यंत आलाकी गरिबी, अशा प्रकारे स्वतःच्या जमिनी बळकावलेल्या, अंधश्रद्धा खूप होत्या, व्यसन खूप होती. अशाच आम्ही तिथे पोहोचलो आणि तिथे आम्ही सर्वोदयाबरोबर काम करायला सुरुवात केली. म्हणजे शांततामय आम्ही काम करायला सुरुवात केली. श्रमिक संघटनाची संघटना होती. आम्ही संघर्षमय काम करत होतो, पण शांततामय संघर्ष होतो. आणि आम्ही तिथे त्याचं लोकशिक्षण चालू केलं. म्हणजे जमिनी का जाता, तुम्ही कर्ज घेता, मग कर्ज घेतल्यानंतर तुमचं किती, तुमची अंगठा करता म्हणजे किती टक्के व्याज झालं, आता जमिनीची किंमत किती आहे, म्हणजे त्यात इफेक्टिव्ह व्याज किती झालं, असं आपल्याला सांगायचं. हे सावकारी झाली, हे बरोबर नाही. आणि त्यातून आम्ही जागृती निर्माण करायची, संघर्ष आम्ही उभा केला. त्यांची व्यसनाच्या विषयी आम्ही जागृती निर्माण करायला, साक्षरतेसाठी सुद्धा आम्ही संघर्ष निर्माण केला, शिकवायला सुरुवात केली. असं सगळं. पण त्या जमीनदारांना वाटलं हे आपण शिकवतात दिवस, मग त्यांच्यावर धमक्या आहे. पण तिथे आम्ही गेलो होतो तर प्रचंड दारा होता जमीनदारांना. म्हणजे त्या ते भयानक, तिथे कोणी विरोध केला तर त्या ट्रॅक्टरनी बांधून गावात भिन्न काढायचे. तिथे तुम्ही झालेले होते, तिथे बंद शॉपरं नव्हती. म्हणजे त्या तो भागात काम करणं ते खरं प्रचंड साहसाचंच काम होतं. पण त्यावेळेला काय पूर्ण माहिती आपण बघायचं असतं. आम्ही सगळे गेलो होतो तिथे आणि गावात रात्री सगळं सभा घ्यायच्या, खाटेवर झोपायचं, भाकरी मिरची त्यांचं जे खाणं असतं ते सगळं खायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा जायचं, रात्री शेतातून 10-11 वाजता जायचं. तर इतकं रोमॅन्टिक वाटायचं की आपण जे मोठं काम करतो. इतकं मजेदार आयुष्य होतं, पण त्याचबरोबर भीतीदायक पण होतं. मग जमीनदारांच्या धमक्या यायच्या, शॉपराचा आवाज यायचे, तरी त्यातून जायचं आणि काम करायचं. हे सगळं होतं. मुसाफरीमध्ये वर्णन केलं कसं राहत असं काय होतं. हे सगळं होत असताना जमिनीचा तुकडा होता आणि तो जमिनीचा तुकडा आम्ही सांगितलं हा तुकडा आदिवासींना वाटून द्या. ते म्हणाले की आम्हाला हे जंगल आहे. हे जंगल नाही, जंगल असण्याकरता तिथे दर एकराला इतकी झाडं असेल ना, तेवढी झाडं नव्हती. आम्ही संघर्ष चालू केला. हे जंगल नाही आहे, तुम्ही ते वाटून द्या. चिकात अनेक आदिवासींची कुटुंब तिथे पोचली जाऊ शकते. त्यांनी नकार दिला. मग मी त्यावेळेला लेख लिहित असे, माझी पूर्ण दाढी होती, त्यावेळेस धोती पायजमा घालत असे आणि त्यावेळेला मी त्याच्या भिलोरीतली भाषेतली गाणी पण म्हणत असे. आणि मग आम्ही संघर्ष चालू केला, लेख लिहिले, मोर्चे काढले, घोषणा दिल्या, मामलेदार तहसीलदारच्या कलेक्टरच्या कचेऱ्यांवर, पण काही त्याचा फायदा झाला नाही. आणि मग त्याला काही पैसे वगैरे काय मला माहिती, पण मग आम्ही सत्याग्रह करायचं ठरवलं. मिठाच्या सत्याग्रहासारखा शांतता की त्या जमिनीत जायचं, तिथे गवतच आहे ते दाखवण्याकरता जायचं आणि तिथं गवताच्या काही कांड्या हे करायचं, त्या कापायच्या. आम्ही आत गेलो आणि गवताच्या काही कांड्या आम्ही कापल्या. त्या कापल्याबरोबर त्याला आम्हाला धडा शिकवायचा होता की पोरं बाहेर येऊन आदिवासीला चिरवत आहे, त्यांना धडा शिकवायलाच पाहिजे. आम्ही 7-8 जण कार्यकर्ते 30-40 आदिवासी गेलो होतो. पोलिसांनी आम्हाला पकडलं. आम्ही त्यांना सांगितलंच होतं आम्ही जाणार होतो. त्यांनी पकडलं. आम्हाला रात्री 11 कोणीतरी डांबवून ठेवलं. दुसऱ्या दिवशी आमचा खटला झाला आणि मग त्यांनी 10 दिवसाची आम्हाला जेल ठेवलं. मग धुळ्याच्या सेंट्रल जेलमध्ये आणलं. त्या जेलमध्ये अनुभव एवढं प्रचंड हॉरिबल आहे. म्हणजे तिथले जे बऱ्याच जे असते ती इतकी भयानक आहे. चांगल्या माणसाचा वेळ लागावा पण डिप्रेशन आहे. डावीकडे 2-3 किलो मनुष्य, उजवीकडे 3-2 किलो. मी 12 पुण्यांचे इंटरव्ह्यू घेतो बरं. त्यातला एकाने 6 तऱ्हेने खिसा कसा कापता येतो म्हणून दाखवतो. मी त्याकडे फार लक्ष दिलं नाही, त्यात मला करिअर करायची नव्हती. पण तो इतकं विचित्र, तिथे डिरेक्ट मुवमेंट कसे असतात, भयानक डिप्रेसिव्ह, तिथे टॉयलेट्स कसे असतात, तिथे करप्शन कसं असतं, तिथे दादागिरी कशी असते, तिथे शिबिका कशी चालते, तिथे 52 30 भाजी रोज, फक्त त्याला थोडी वेगळी करतात, पण रोज वर्षोवर्ष भयानक आयुष्य. हा जो प्रकार आहे तिथले जे भावी येतो दाढी करायला लागल्यावर रक्तही करून तसा करतो सगळं ते आंघोळ करण्याची व्यवस्था,
गिनती त्या आता बारामध्ये सगळे आहेत की नाही म्हणायला प्रत्येकाला नाव करायचं त्यांनी गिनती करायची सगळे 29 ते 30 किती आहेत की म्हणायचं मुकरू करायचं असं सगळं इतकं बघितलं. फाशी देताना सरून जेलमध्ये जो सन्नाटा असतो आमच्या जेलला फाशी कोणाला दिलीच नव्हती पण वर्णन मी ऐकली जेव्हा फाशी देतात तेव्हा प्रचंड सन्नाटा असतो. कारण आपल्या मनाला कोणती जात जाणार आणि ते सगळं वातावरण जे बघितलं त्यातले हॅरार्की गुंडगिरी दादागिरी त्यातली गुन्हेगारी पण आतल्या महामार्ग खूप शिकायला खूप बघायला मी सगळं मुसाफिर लिहिलेलं जरूर वाचा अंगावर काढण्यासारखं. मी जेलमध्ये बाहेर आलो आणि बाहेर आलो पुन्हा चळवळी सुरू झाल्या घोषणा सुरू झाल्या शेतात फिरणं सभा सुरू झाल्या. मग विचार केला काही दिवसांनी की आपण असं आयुष्य किती वेळ जगू शकतो. अजून 3-4 वेळा जेलमध्ये आरामात जाऊ शकलो असतो किंवा अजून 5-6 वर्ष मी नक्कीच चळवळीत राहू शकलो असतो तेवढे धमक होते. पण आपण आयुष्यभर करू शकू का. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की आपण हे आयुष्यभर करू शकणार नाही. माझ्यातली लिमिटेशन माझ्या लक्षात आलं आणि मग म्हणलं आपण आयुष्यभर करू शकणार नसलो तर मग ही चळवळीची प्रतारणा त्याच्यापेक्षा आत्ताच परत गेलेलं बरं. म्हणून मी वर्षाच्या आतच चळवळीतलं परत आणि मुंबईला परत आलो. मुंबईला परत आल्यानंतर माझं घडणं आयुष्य चालू झालं. माहीमला मी मुंबईला 13 घरं बदलले. मुंबईला फिशरमॅन कॉलनी पहिल्यांदा राहत होतो. फक्त 2 खोल्या सर्व टोटल क्षेत्रफळ 240 स्क्वेअर त्यात 8 लोक राहायचे. आणि पावसाचं पाणी आलं तर तिथून गाड्यावर वरती याच्यावर मजा होती. तिथं 8-10 मिनिटात समुद्र असायचं नाही. तिथं रात्री छान गाडी गायला सगळे कार्यकर्ते तिथे समुद्राला जाऊन गाडी गात असतात. सगळं रोमॅन्टिक होतं फार ग्रेट. पण त्यावेळेला नोकरी नव्हती मग करायचं काय. मग धारावीच्या झोपडपट्टीत जा तिथलं आयुष्य बघ तिथे कोण मित्र असेल तिथेच राहा. खूप जवळ आयुष्य मला तेही सगळं आहे त्याच्यात तेही खूप जवळ मला बघायला पाहिजे. झोपडपट्टीत आयुष्य ते काय असतं तिथे अस्थिरता असते. आणि मग मी नोकरी करता अर्ज करायला मुंबईला फ्लोरा फॉर्मला जाऊन त्यावर रेल्वे पॉईंट आलेला नव्हता. फ्लोरा फॉर्मला जाऊन ना नुकतंच आला होता पण फ्लोरा फॉर्मला जाऊन बिल्डिंग दिसायच्या त्याला कम्प्युटरवर नव्हता हातानेच अर्ज लिहून कुठल्या ऑफिसमध्ये जाऊन आपला घेऊन यायचं तर कोणी मला बोलवायचं नाही. मग ज्यांनी जे बोलवायचे ते मला विचारायचे की काय 1 वर्षभर काय करत होतं. मी सांगायचं मी आधी चळवळ करत होतो. फार बोलायला विचारलं तर सांगायचं मी जेलमध्ये होतो. मोठं थँक्यू व्हेरी मच आपल्याकडे हेच धंदे करतात मग कोणी मला जॉबच देतो. शेवटी एकाला कोणातरी दया आली त्यांनी मला जॉब दिला. तो रेलरोडला हार्बर लाईनवर एक स्टेशन आहे. रेलरोडच्या स्टेशनाच्या समोर एक मेकॅनिकल वर्कशॉप आहे. त्या वर्कशॉपमध्ये रात्रपाळीच्या कामगारांवर देखरेख ठेवण्याचं काम करणार. महिन्याला पगार होता 125 रुपये. पण हे पण करून बघू तर आयुष्यात एवढी वळणं घेतलेली तर हे पण करून बघू. मग मी तिथे काम चालू केलं. मग 125 रुपयावर काम तिथे 4 महिनेच काम केलं. कारण तिथे ते काम यायचे ना लोक ते पूर्ण दूर नाही यायचे बघा. रात्र मशीनचा आवाज होता केसामध्ये ते कोण सगळे कापूस इथं सगळं हे केलेलं तसेच ते परत जायचे. आणि मला त्यांची दया यायची. त्यांना कोणाला सिटी हवी असेल कोण आईवडील बायको कोण भरत असेल मी त्याला लवकर जाऊ द्यायचो. त्यांचं काम पूर्ण झालं तर वेळी मुंबईत जायचं शेवटी 10 मिनिटं. तर तो मालक माझा वैतागला एवढं तू कन्वर्ट हे चालणार नाही त्याकडे जास्तीत काम तुला करून घेतलं पाहिजे. मग एक करणार नाही तो त्यांचा पोटात झालेला आहे. मग आमचं फार आमचं भात जास्त व्हायला लागलं. मग शेवटी मी ती पण नोकरी सोडून दिली. मग पुन्हा म्हणून करता इकडेच मी तिकडेच की मुंबईच्या अनेक वस्त्यांवर फिरलो. एक प्रॉस्टिट्यूटच्या मुलांना त्याला शाळा एका आमच्या समाज सेवी संस्थेने काढली होती. त्या शाळेत म्हणून झालं त्याच्याबरोबर त्या रस्त्यामध्ये गेलो. त्याची तिथली वर्तमान तिथलं आयुष्य बघून काय सरतच झालं भयानक. तर तेही सगळं लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर असं
वर्षभर सगळं केल्यानंतर मग एकदा असं फिरत